नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शिरपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, मात्र आरोपी पोलिसांच्या ताब्यात। अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सख्या भावाचा लहान भावाने केला खून, आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली, आरोपी जेरबंद। औंढा-नागनाथ तालुक्यातील मेथा गावामधील 50 ग्रामस्थांनी शौचालयाचं अनुदान मिळण्यासाठी सुरू केले आमरण उपोषण, आश्वासनानंतर मागे। आणि शिरसगाव काटा येथे 2 वृद्ध व्यक्तींची अज्ञात मारेकऱ्याने केली धारदार शस्त्राने हत्या, पोलीस तपास सुरू। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथे चारित्र्याच्या संशयावरून रमेश जाधव यानं लाकडी दांडक्याने मारहाण करून पत्नीचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या आशयाची फिर्याद मृत महिलेच्या भावानं पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे। त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलाय। पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथे चारित्र्याच्या संशयावरून आरोपी रमेश जाधव यानं लाकडी दांडक्याने मारहाण करून पत्नी हिराबाई जाधव यांचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत पांढऱ्या कापडामध्ये गुंडाळून दफन केलं, अशा आशयाची फिर्याद महिलेचा भाऊ संतोष वाघ यानं पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे। याबाबत दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की आरोपीच्या भावानं मृत महिलेच्या भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला। त्यानुसार तालुक्यातील कुत्तरवाडी येथून मृत महिलेचं कुटुंब निघालं, तेव्हा झोपडपट्टीमधील त्यांच्या घरी पोहोचण्यापूर्वी तिथे पोलीस उपस्थित होते। त्यावेळी राहत्या घरामध्ये कपड्यावरती रक्त पडलेलं होतं आणि छपरामधील लाकडी दांडक्याला पण रक्त लागलं होतं। त्यावेळी पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता पत्नीचा खून करून प्रेत पुरल्याचं त्यांनी कबुली दिली आहे। या घटनेबाबत पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी अधिक माहिती दिली आहे। पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 15 किलोमीटर अंतरावरती शिरापूर म्हणून गाव आहे। त्या शिरापूर गाव शिवारामध्ये ग्रामपंचायतच्या अतिक्रमण केलेल्या जमिनीमध्ये इसम आहे रमेश चिमाजी जाधव आणि त्याची पत्नी मयत हिराबाई रमेश जाधव असे राहतात। आणि रमेश हा हिराबाईवरती वेळोवेळी तिच्या चारित्र्याच्या संशयावरून तिला वेळोवेळी मारहाण करणे, तिचा शारीरिक मानसिक छळ करणे अशी कृत्य करत होता। त्यातून दिनांक 22 तारखेला रात्री 9 ते 23 तारखे सकाळी 7च्या दरम्यान त्याने चारित्र्याच्या संशयावरून तिला बेदम मारहाण केली। घरातील लाकडी दांडक्याने तिच्या शरीरावर, डोक्यावरती मारहाण करून तिला गंभीर जखमी केले, त्यामुळे तिचा मृत्यू झाला। आणि त्यानंतर ते कृत्य लपवण्यासाठी त्याने घराच्या समोरच 100 फूट अंतरावरती एक खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये तिला पुरलं। यावरून सदरची बाब ही गावातील लहान मुलं त्या ठिकाणी सकाळी खेळायला गेली होती, त्यांची निदर्शनास आली। त्यानंतर त्यांनी गावामध्ये येऊन ही या गोष्टी चर्चा केली आणि त्यानंतर गावचे पोलीस पाटील आणि सरपंच यांनी सदर घटनेची पोलीस स्टेशनला माहिती दिली। त्यानंतर आपण घटनास्थळी गेलो। त्यानंतर घटनास्थळी जाऊन आपण त्यांना सदर आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर हे मृतक आहे महिला, तिच्या भावाची आपण त्या ठिकाणी फिर्याद घेतली आणि फिर्यादीने आपण कलम 302 आणि कलम 201 भादवी अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी अटक आहेत। आणि यावेळी राहत्या घराच्या बाजूस मोकळ्या जागेमध्ये प्रेत पुरलेली जागा आरोपीने दाखवली आहे। खड्ड्यामधनं प्रेत फॉरेन्सिक पोलीस पथक, स्थानिक पोलीस यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं। यावेळी मृत हिराबाई यांच्या अंगावरती विविध ठिकाणी मारहाणीचे वळ होते आणि डोक्यावरती जखमा होत्या। आरोपी रमेश जाधव हा पत्नीला नेहमी मारहाण करत आणि मुलांना देखील तो नेहमी मारत होता, त्यामुळे मुलं त्याच्या भीतीनं घरी येत नसत, अशी व्यथा आरोपी रमेश याचा मुलगा किरण जाधव यांनी सांगितली आहे। किरण रमेश जाधव, रमेश यांनी आम्हाला सगळं राहण्याचं, माझी आई बी मारून टाकली। आमच्या मागं कोयते कोरडी घेऊन हाणायला पळायचा, आम्ही त्याच्याजवळ राहिलो नाही।
आम्ही आमच्या पद्धतीने आम्हीच जगलो, आमचे स्वतःचे कष्ट करून आम्ही वाचलो, आत्तापर्यंत इथपर्यंत आलो आम्ही. आमची काल रात्री त्यांनी मारून टाकली, नेलं त्यांना. कोणाला काय सांगावं आता, त्यांनी केलं ते केलं. त्याला सजा द्या तुम्ही भरपूर, त्याला म्हातारा होऊस तर सजा द्या तुम्ही. त्याला यायलाच नाही पाहिजे इकडं. ते इकडं आलं का परत ते आम्हाला त्रास देईल. पहिल्यापासून त्याची दहशत वगैरे? पहिल्यापासून ते आम्हाला मारायचं. ते पहिल्यापासून आम्हाला बी जवळ येऊन देत नव्हतं. ते आम्हाला म्हणायचं जवळ तुम्ही माझी पोरं नाही. आम्ही ते कोरडी घेऊन आमच्या मागं पळायचं, ते मारायला आणायचं आम्हाला. ते आम्ही पळून जायचो लांब त्यांच्यापासून. तुम्ही किती वर्षापासून त्यांच्या जवळ नव्हते? आम्ही 4-5 वर्ष झाले. म्हणजे आता तसं कमीच कमी 10 वर्ष होत आले आम्हाला त्याच्या जवळच नाही. आम्ही बारीक आम्हाला जवळपासून समजत होतं का तेव्हापासून बाजूलाच आहे आम्ही. तुम्ही काय करता? आम्ही अशी कामं करतो, मोलमजुरीचे. जेवण बिवण तिकडंच खातो, काम करतो तिकडंच, हॉटेलमध्ये खातो. भेटलं तर खातो, नाही तर आलो तर इकडे झोपडपट्टीत येऊन काका बाबाच्या घरी झोपून जातो. इकडे येत नव्हते? इकडे येत नव्हते आम्ही. आरोपी रमेश जाधव हा गुंड प्रवृत्तीचा होता. तो नियमित गावामधील लोकांना विनाकारण त्रास देऊन खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत होता. तसेच दमदाटी करत परिसरामध्ये त्याची दहशत होती. त्यामुळे त्याच्या जवळ कोणीही जात नव्हतं. अशा नराधमाला फाशी द्यावी अशी मागणी ग्रामस्थ महेंद्र शिरसाट आणि बबन बुधवंत यांनी केली आहे. सकाळी मला 8 वाजता या घटनेची माहिती कळाली आणि मी त्वरित येऊन पाहिलं तर हा एकदम संशय प्रवृत्तीचा माणूस होता. यांनी स्वतःची बायको मारून तिचं खड्डं घेऊन तिला पुरलं. ज्यावेळेस PI साहेबांना मी स्वतः तिथं प्रत्यक्ष पाहिलं तर तो घमिल्यानं माती त्या खड्ड्यावरती टाकत होता. याचा गावाला त्रास होता आणि आजूबाजूच्या वस्तीवरच्या लोकांनाही त्रास होता. तर हा एकदम संशय प्रवृत्तीचा माणूस होता. यांनी ही घटना केली, ही एक लाजिरस्पद गोष्ट आहे. गावाचं एक त्यांनी नाव बदनाम केलं. तर माझी एक विनंती आहे की बाबा शासनाने याला एक कठोर शिक्षा द्यावी आणि याला परत ह्या गावात येऊ देऊ नये. जर हा ह्या गावात परत आला, सुटून जर आला तर आम्ही नाही, पण याची भावकी किंवा याचे सगळे नातेवाईक हे याला फाशी देतील, त्याशिवाय त्याला पर्याय नाही. तसंच हा एक माणूस इतका नालायक होता की याच्याकडे कोणाला जायची हिंमत होत नव्हती. आणि हा एक ग्रामपंचायतच्या अतिक्रमणमध्ये हा राहत होता. त्याला 5 वर्षापासून तो अतिक्रमणमध्ये राहत होता. जर कोणी त्याच्याकडे गेलं तर डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये केस द्यायचा की बाबा माझ्या बायकोवर यांचा संशय म्हणून पोलीस स्टेशनमध्ये केस द्यायचा. असे अनेक गावामध्ये केस झालेले आता. तर त्यामुळं गावातले लोकही त्याला कोणी विचारत नव्हते किंवा बोलत नव्हते. म्हणजे असं गुंड प्रवृत्तीचा होता की त्याच्या आजूबाजूच्या वस्तीवर दहशत होती. तो काय करायचा, डायरेक्ट चाकू किंवा कुऱ्हाड घेऊन वस्तीवर जायचा. आता इथं समोर झोपडपट्टी आहे, त्यांच्या पण गोपाळ समाजाच्या वस्ती आता. 4 वर्षापासून त्याची ती दहशत होती. त्याच्यामुळे मग कोणी त्याला विचारत नव्हतं, तू काय करतो, असं का करतो, असं करतो. विचारायला गेलं तर लगेच त्याच्यावर केस ठोकायचा आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या चक्रा मारायला लावायच्या. त्याच्यामुळे त्याला कोणी विचारत नव्हतं. परंतु अशी निर्दयी घटना, इतकी निर्दयीपणे हा जो खूनच झालेला निर्दयीपणे, ही इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे शिरापूरच्या दृष्टीने सुद्धा नव्हे, या तालुक्याच्या दृष्टीने अशी घटना मला तरी वाटतं आणि माझ्या आठवणीत नाही इतकी निर्दयीपणे अशी घटना झाली. म्हणून या घटनेचा या पोलीस खात्याने योग्य तो तपास करून असे निर्दयी माणसाला फाशीशिवाय दुसरा पर्याय नाही. कुठल्याही पद्धती ह्या माणसाला फाशी झाली पाहिजे. ह्या गावचा सरपंच म्हणून नाही तर सगळ्या ग्रामस्थाची एवढीच मागणी. ह्या अशा निर्दयी माणसाला फाशीशिवाय पर्याय नाही. म्हणून पोलीस खात्याने योग्य पद्धतीने याचा तपास लावून त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावा. आरोपी आपल्या पत्नीबरोबर नगरपंचायतीच्या जागेवरती अतिक्रमण करून राहत होता. दरम्यान यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक पौर्णिमा बांदल, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे, पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे आणि वैभव पेटकर आदींनी या ठिकाणी भेट देऊन आरोपीला अटक केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप, संभाजी शेंडे, देविदास तांदळे, अच्युत चव्हाण, चंद्रकांत बऱ्हाटे, भाऊसाहेब खाटीक, बबन पालवे, सुभाष खुळे आदी पोलिसांचा मोठा फौजफाटा यावेळी घटनास्थळावरती दाखल होता. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. सुजलॉन मगरपट्टा येथे असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट पुणे विभागाच्या वतीनं AMC मिल्कॉन मीडिया कॉन्फरन्स ही एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं.
सुझलॉन मगरपट्टा येथे असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स पुणे विभागाच्या वतीनं AMC मिल्कोन मीडिया लीगल कॉन्फरन्स ही एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेमध्ये ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले, सहपोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, डॉक्टर स्मिता शर्मा, डॉक्टर अनुराधा जाधव, पुण्याचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, डॉक्टर कपूर, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप माने व्यासपीठावरती उपस्थित होते। वकील शब्दांचे मांत्रिक असतात। वकिलांचे सल्ले केव्हाही फिरवले जातात। वैद्यकीय अधिकारांवरती हल्ले अंतर्मुख करणारे आहेत। कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी डॉक्टरांना अटक करावं याचं समर्थन नाही। समाजामध्ये पोलिसांची अनामिक भीती असते। विचार मंथनामधील सूचना सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, असं मत पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी मांडलंय। या परिषदेमध्ये हडपसर आणि पुण्यामधून मोठ्या संख्येने डॉक्टर्स सहभागी झाले होते। या प्रसंगी डॉक्टर चेतन म्हस्के, डॉक्टर अनुराधा जाधव, डॉक्टर विजय पवार, डॉक्टर अमर शिंदे, डॉक्टर शंतनू जगदाळे, हनुमंत साळे, डॉक्टर वैभव दांगट, डॉक्टर साधना धर्माधिकारी, डॉक्टर नागनाथ मस्तूद, डॉक्टर दीपा पाठक, डॉक्टर स्वाती डोळे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की रुग्ण दगावला अन बिल मागण्याची घाई होते, मग नातेवाईक चिडतात, तेव्हा डॉक्टरांची प्रतिक्रिया सामाजिक असावी, सुसंवाद पाहिजे। आत्मविश्वास जीवनामध्ये संघर्ष करण्याची प्रेरणा देतो। पोलीस गांभीर्यानं काम करण्यास घाबरतात, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। पहिला प्रश्न, मी तुम्हाला कुठलाही डोस आज देणार नाही, कारण भरपूर डोस दिले गेलेले आहेत आणि अनेक प्रश्न माझ्या समोर जे उपस्थित झाले आहेत, त्यातला पहिला प्रश्न की आज वैद्यकीय व्यवसायावरती एवढी वाईट संक्रांत आली आहे का, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न जो आहे की काही ठिकाणी डॉक्टरांच्या हॉस्पिटल्सवरती हल्ले झाले आणि अशा प्रसंगी डॉक्टरांनी काय केलं पाहिजे। तिसरा प्रश्न डॉक्टर अजयजींनी उपस्थित केला की वकिलांना कन्झ्युमरच्या, ग्राहकाच्या व्याख्येत का आणलं जाऊ नये। आणखी एक प्रश्न जो आमच्या पोलीस अधिकारी प्रदीपजी देशपांडेंनी दिला की अटक तुम्हाला ताबडतोब होईल याची भीती बाळगायची गरज नाही। कायद्याचं त्यांनी विश्लेषण केलं। मी पहिला प्रश्न जो आहे चंदनवालेंनी जो उपस्थित केला आहे की वकिलांना ग्राहकाच्या भूमिकेत काय, खरं सांगायचं डॉक्टर अजयजी, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं, पांढऱ्याचं काळं, काळ्याचं पांढरं असा भास व आभास निर्माण करणारे आम्ही शब्दाचे मांत्रिक असतो आणि वकील ज्या वेळेला एखाद्या गोष्टीबाबत सल्ला देतो, बऱ्याचशा वेळेला असे तोंडी सल्ले असतात की जे केव्हाही फिरवले जातात, केव्हाही त्याचं पालन होत नाही। व्यावसायिक नैतिकता, नीतिमत्ता या प्रत्येक व्यवसायाला लागू आहे, त्याला वकिली व्यवसाय अपवत नाही। हा ग्राहकाच्या भूमिकेत यावा की नाही यावा हा वादाचा जरी विषय असला तरी डॉक्टर्स हे ग्राहक आहेत आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट प्रमाणे त्यानुसार काही वेळेला कारवाई देखील केली जाते, ही गोष्ट देखील नाकारण्यात असणार आहे। समाजापुढे जो ज्वलंत प्रश्न आहे तो वैद्यकीय अधिकाऱ्यांवरचे हल्ले, त्यांच्या हॉस्पिटलची नासधूस, नुकसानी याबाबतचा आहे। अनेक वक्त्यांनी याबाबत वेगवेगळी मतं मांडली, अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे हे देखील तेवढ्याच प्रमाणे सांगितलं गेलं पाहिजे। 7 वर्षापेक्षा तिथे शिक्षा नाही अशा गुन्ह्यात वैद्यकीय कुठल्या याला व्यक्तीला अटक करता कामा नये असं सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहे। हे जरी खरं असलं तरी असं होतं का, हा पहिला प्रश्न आहे। असं होत नाही, कारण देशपांडेंनी सांगितलं
की कायदा व सुव्यवस्था ही सांभाळण्याकरता पोलिसांनाही अटक करावी. मी त्यांच्या मताशी सहमत आज या क्षणी नाही, कारण मी आज पोलिसांचा वकील नाही, मी आज तुमचा वकील की जोपर्यंत तुम्ही अशा डेलिगेशन्सने सरकारच्या कार्य ह्या लेखी सूचना मेमोरंडम देत नाही तोपर्यंत सरकारच्या हे लक्षात येत नाही. दुर्दैवाने काय होतं, तुमच्यामध्ये आणि पेशंट मध्ये कम्युनिकेशन गॅप एवढी असते. I will not blame you people also. परंतु पेशंट मधली ही गॅप कमी करणं ही देखील एक आपली नैतिक जबाबदारी आहे. मला ही देखील कल्पना आहे की सगळे डॉक्टर्स असं नसतात किंवा असं असतात असं देखील मी म्हणणार नाही, परंतु तुमच्या डायलॉग पद्धतीमध्ये हा अंतर्मुख होऊन तुम्ही जर विचार केला तर निश्चित आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मी बऱ्याच वेळा आमच्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांबाबत बोलत असतो. मी आमचे पोलीस अधिकारी काही वेळेला पोलीस स्टेशन मध्ये काही अधिकारी चांगले असतात, काही उद्धटपणे उर्मटपणे बोलतात. एखादी ऍक्सिडेंट रस्त्यावरती झाला असेल त्याची बातमी जर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जर सांगितली तर आमच्या काही वेळा स्टेशन ऑफिसर तूच मारलं नाही कशा अशी पहिली शंका घेतो. अशामुळे त्यालाही लोकांमध्ये आपल्या चांगल्या कामापासून परावृत्त झाल्याची त्याची मानसिकता. आणि म्हणून एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट ही कायद्याने होणार नाही. आपल्याला देखील बदल केला पाहिजे. प्रोटेक्शन कितीही आपण घेतलं, प्रोटेक्शन कायद्याने कितीही दिलं तरी शेवटी हे सगळं कुचकामी असतं. आणि म्हणून स्वतःला काही वेळेला असे प्रसंग येतील त्यात तुमची चुकी नसताना देखील, काही नसताना देखील अशा प्रकारचं हे वारंवार प्रसंग येऊ शकतात. आणि म्हणून प्रामाणिकपणा आणि स्पष्ट वक्तेपणा, तिसरी गोष्ट महत्वाची जी असते ती बऱ्याचशा वेळेला मी बघितली. 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यासाठी यापैकी ही जी नमूद केलेली कारणं आहेत ती कारणं नमूद करून मला असं वाटतं की हा साक्षीदारांना दबाव आणेल, जे काही सांगितलेलं आहे हा पळून जाईल, हा कोर्टासमोर येणार नाही, ती नमूद करून त्यानंतर मला अटक करावी लागते. 7 वर्ष शिक्षा पेक्षा कमी, त्याच्यासाठी मला हे रिझनिंग द्यायचं. डॉक्टरांच्यावर काय आरोप होतात आणि जर समजा आपल्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले तर त्याचं शिक्षेचं प्रमाण किती आहे? सर्वसाधारण आपल्यावर डॉक्टर मंडळींच्यावर ट्रीटमेंट मध्ये निष्काळजीपणा केला, दुर्लक्ष केला, पेशंटला व्यवस्थित ऍडमिट केलं नाही वगैरे वगैरे वगैरे, त्यामुळं कोणी एकेकाळी सर्वसाधारण अशा तक्रारी आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत जो गुन्हा दाखल व्हायचा तो म्हणजे सेक्शन 304 IPC चा. आता 304 IPC काय सांगते? कॉझिंग डेथ बाय नेग्लिजन्स. युजली हा गुन्हा हा फॅटल ऍक्सिडेंटचा सेक्शन आहे. युजली इट इज पॉप्युलरली फेमस. जेव्हाही ऍक्सिडेंटल डेथ झालेली आहे 304 आपण लावतो. कॉझिंग डेथ बाय नेग्लिजन्स, whoever causes the death of any person by doing any rash or negligent act not amounting to culpable homicide shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 2 years or with fine or with both. शिक्षा 2 वर्षाची आहे. त्यामुळं पोलीस ऑफिसरला आपल्याला जर अरेस्ट करायची आहे तथाकथित गुन्ह्यामध्ये तरीही त्याला रिझनिंग नमूद करावं लागेल. आता अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर
असा विषय आलेला होता की रुग्ण ज्या कंडिशन मध्ये येतो त्याच्यानंतर जर त्याची डेथ झाली तर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्याची डॉक्टरांच्या विरुद्ध मागणी येते। तर त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने जे न्याय निर्णय दिलेले होते मार्टिन डिसूझा वर्सेस मोहम्मद इशफाक, त्यानंतर 26 मार्च 2010 ला शासनाने एक GR जारी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमिटी स्थापन केलेली आहे। तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स। 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम। उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे। नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल। बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम। सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध। साइटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। अनैतिक संबंधास अडसर ठरत असलेल्या सख्ख्या भावाचा राहुरी येथील धर्माडी टेकडीजवळ दगडानं ठेचून खून केल्याची कबुली मयत तरुणाच्या लहान भावानं राहुरी पोलिसांना दिली आहे। अमोल शेलार असं आरोपीचं नाव आहे। राहुरी तालुक्यामध्ये 22 ऑक्टोबर 2017 रोजी राहुरी खुर्द धर्माडी टेकडीच्या पायथ्याशी दगडानं ठेचलेल्या अवस्थेमध्ये एका 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता। मृतदेहाचं तोंड आणि डोकं दगडानं ठेचलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांच्या पुढे एक आव्हान होतं। सखोल चौकशी दरम्यान मयत हा राहुरी तालुक्यातील पिंपरी अवगड येथील वीटभट्टी कामगार किरण रावसाहेब शेलार असल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं। पोलिसांनी अधिक तपास केला असता हा खून अनैतिक संबंधांमध्ये झाला असल्याचं समोर आलंय। आरोपी मयताचा सख्खा भाऊ अमोल रावसाहेब शेलार आहे। या आरोपीस पोलिसांनी 23 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 5 वाजता जेरबंद केलाय। आरोपी अमोल शेलार हा आपल्या आई वडिलांकडे बाबळेश्वर इथे आला होता। त्यावेळी ते दोघे एकत्रित शनिशिंगणापूर फाटा इथे आले आणि त्या ठिकाणी आरोपीनं एका साथीदाराला सोबत घेऊन किरणची दगडानं ठेचून हत्या केल्याची कबुली दिली आहे। मयताची सासू आणि आरोपी यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते। त्यांच्या संबंधास मयत किरण हा अडसर ठरत होता। या कारणावरून खून केल्याचा जबाब आरोपीनं पोलिसांना दिलाय। त्यानुसार आरोपी अमोल शेलार याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे। जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचोरे यांच्या सूचनेवरून राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह प्रमोद जाधव, फुरकन शेख, सचिन धनाड, दातीर बंडू बहिर, गुलाब मोरे, नवनाथ वाघमोडे, सुरेश भिसे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। दरम्यान पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करतायत। 10 वाजता धर्माडी टेकडीच्या पायथ्याशी एक अज्ञात बॉडी आपल्याला मिळाली होती। त्यानुसार आपण 407/17 राहुरी पोलीस स्टेशनला भादवी 302-201 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। जीवे ठार मारणे आणि पुरावा नष्ट करणे अशा 2 सत्राखाली आपण गुन्हा नोंद केल्यानंतर तपासाला सुरुवात केली। सदरचा मयत इसम पीडित इसम हा रावसाहेब शेलार राहणार
पिंपरी अवघड निष्पन्न करण्यात आला. तो झाल्यानंतर त्याला कोणी ठार मारले याबाबत शोध आपला चालूच होता. मधल्या पिरियडमध्ये आपण मैताचं नाव निष्पन्न त्याचा मोबाईल नंबर CDR दिला होता आणि त्या ठिकाणचा दमडाटा काढण्यात आला. त्याचप्रमाणे तो सासरवाडी जवळके कडलक तालुका कोपरगावपासून शनी शिंगणापूर फाट्यापर्यंत येतो असं त्याच्या मोबाईल लोकेशनवरून आपल्याला कळत होतं. त्यामध्ये तो बाबळेश्वरपर्यंत येतो. बाबळेश्वरपासून सोबतच धर्माडी फाट्याला त्याच्याबरोबर त्याचा सख्खा भाऊ अमोल शेलार हा सोबत आलेला आणि त्याच्या मोबाईलच्या लोकेशननुसार तो दिनांक 20 तारखेलाच अगोदर आलेला होता आणि घटना ही 21 तारखेला घडलेली होती. हे त्याच्या मोबाईलच्या मैताच्यामुळे मोबाईलच्या याच्यावरून आपलं कळत होतं. त्या दृष्टीने आम्हाला सायबर क्राईमच्या PI श्री पवार साहेबांची मदत भेटली आणि त्यांच्या मदतीवरून माननीय पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, त्याचप्रमाणे आपल्या श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त श्री रोहिदास पवार साहेब आणि आपल्या डिव्हिजनचे माननीय वाकचोरे साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय पवार साहेब PI पवार सायबर पोलीस स्टेशन यांच्या अनमोल सहाय्याने सदरचा मर्डर डिटेक्ट करण्यात आलेला आहे. सदर मर्डरमध्ये त्याचा सख्खा भाऊ मैताचा सख्खा भाऊ अमोल शेलार काल दिनांक 23/2/2018 रोजी 2100 वाजता अटक करण्यात आलेली आहे. तपास चालू आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. शेवाळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली आहे. दरम्यान परिवर्तन पॅनलचे प्रमुख विक्रम शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात झाली आहे. मतदार राजाची प्रत्यक्ष भेट घेऊन सर्वच उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत. शेवाळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली आहे. यावेळी परिवर्तन पॅनलचे प्रमुख विक्रम जगन्नाथ शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरुवात झाली. परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार तसेच कार्यकर्ते यांनी गावामध्ये पदयात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी मतदार आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साह पाहायला मिळालाय. रविवारचा दिवस असल्यामुळे मतदार राजाची प्रत्यक्ष भेट घेऊन सर्वच उमेदवार प्रचार करताना दिसत होते. गावचे कारभारी ठरवणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची धूमधडाक्यामध्ये सांगता झाली आहे. प्रचार संपल्यानं गेल्या काही दिवसांपासून उडालेला आरोप प्रत्यारोप या रणधुमाळीचा धुराडा थंडावलाय. पदयात्रेच्या माध्यमामधनं उमेदवारांनी शेवटच्या दिवशी वार्डामधला कोपऱ्यानं कोपरा पिंजून काढलाय आणि प्रचाराची सांगता झाली आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71.
विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. हिंगोली जिल्ह्यामधील औंढा नागनाथ तालुका 100% हागणदारी मुक्त झाल्याचं सांगण्यात येत आहे. तालुक्यामधील मेथा येथील ग्रामस्थांनी शौचालय बांधून देखील अनुदान त्यांना मिळालं नाहीये. त्यामुळे पंचायत समितीसमोर मेथा येथील ग्रामस्थांना उपोषणाला बसावं लागलं. हिंगोली जिल्ह्यामधील औंढा नागनाथ तालुक्यातील मेथा हे गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी गावामधील ग्रामस्थांनी गावामध्ये पूर्ण शौचालय बांधून गाव स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न केलेत. गावामध्ये शौचालय बांधून सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शौचालयाचे अनुदान जमा न झाल्यानं मेथा येथील 50 ग्रामस्थांनी औंढा नागनाथ येथील पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केलं. मात्र स्वच्छ भारत अभियानाची पोलखोल होऊ नये म्हणून ताबडतोब उपोषणार्थींना लेखी आश्वासन देऊन एक पाण्याची बॉटल देऊन बोळवण करून उपोषण सोडण्यास भाग पाडण्यात आलं. यावेळी 15 मार्चपर्यंत खात्यामध्ये अनुदान जमा करण्याचं आश्वासन पंचायत समिती यांच्याकडून देण्यात आलंय. हागणदारीमुक्त झालेला आहे. सर्वप्रथम मी सर्व नागरिकांचे, औंढा तालुक्याच्या नागरिकांचे आभार व्यक्त करतो. कारण त्यांच्या सहकार्यामुळं, याच्यामुळं त्यांनी जे अतोनात प्रयत्न केले त्यांच्यामुळं हा औंढा तालुका प्रथम हिंगोली जिल्ह्यामधून आपला हागणदारीमुक्त झालेला आहे. परंतु शासनाकडून निधी वेळेवर न मिळाल्यामुळं आम्ही लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी हा वेळेवर पाठवू शकलो नाही. त्यामुळं आज ग्रामपंचायत मेथा येथील शौचालयाचे लाभार्थी जे आहेत ते उपोषणाला बसले होते. एकच पाजली प्रशासनाने. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. खासदार दिलीप गांधी, पालकमंत्री राम शिंदे यांचे राजीनामे घ्यावेत तसेच शिवजयंतीसाठी पालिकेच्या मुख्याधिकारी गैरहजर राहिल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी या मागणीसाठी मराठा सेवा संघाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर लक्ष्मण डांगे आणि सोमनाथ बोरुडे यांनी बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू केलंय. खासदार दिलीप गांधी, पालकमंत्री राम शिंदे यांचे राजीनामे घेऊन शिवजयंतीस पालिकेच्या मुख्य अधिकारी गैरहजर राहिल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी या मागणीसाठी मराठा सेवा संघाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर लक्ष्मण डांगे आणि सोमनाथ बोरुडे यांनी बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू केलंय. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की नगरचे माजी उपमहापौर छिंदम यांनी राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या घटनेला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे खासदार दिलीप गांधी जबाबदार आहेत. पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडनं असं अक्षम्य वर्तन घडल्यानं त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. पालिकेच्या मुख्य अधिकारी वसुधा कुर्णावळ या शिवजयंतीला गैरहजर होत्या, त्यामुळे त्यासुद्धा छिंदम प्रवृत्तीला अधोरेखित करतायत. त्यांची त्वरित बदली करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या मागणीविषयी मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक लक्ष्मण डांगे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोरुडे आणि मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कृषीराज टकले यांनी अधिक माहिती दिली आहे. या आंदोलनकर्त्यांच्या अनेक मान्यवरांनी भेटी घेऊन या बैठक सत्याग्रहाला पाठिंबा दिलाय. नगरमध्ये जे भाजपाचा कार्यकर्ता तो कोण छिंदम का छिद्दम आहे, त्यांनी शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरले आणि हे जे अपशब्द वापरले तर तो भाजपचा कार्यकर्ता आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आहे, ते खासदार दिलीप गांधींची जबाबदारी आहे आणि त्यांच्या छायाछत्राखाली तो तयार झालेला आहे, वाढलेला आहे. हे अशी शिकवण देतात का हे भाजपवाले लोकांना? महापुरुषाविषयी असं बोलायचं सांगतात का? हे सगळं जे चाललंय भाजपने हे सगळं चुकीचं चालवलेलं आहे. आणि जी घटना घडली याच्यात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलला तो छिंदम. ज्याची लायकी नाही ते उठून सुटून असं बॉम्ब मारतो कुठं बी. आणि राम शिंदे या घटनेची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, त्या खासदार दिलीप गांधींनी स्वीकारली पाहिजे
आणि यांची दोघांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले पाहिजेत दोघांनी पण. आणि जोपर्यंत राजीनामे हे देणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन इथं चालू राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी का या ज्या पाथर्डी नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी आहेत, ह्या आजपर्यंत जेवढ्या महापुरुषांच्या जयंत्या झाल्यात या एकाही जयंतीला ह्या मुख्य अधिकारी हजर राहत नाहीत. हे स्वतःला कलेक्टर समजतात, म्हणजे कलेक्टर हजर असतात. ना एक जयंती होती मागं, तालुक्याचे आमदार हजर होते, सर्व नगरसेवक हजर होते, सगळे अधिकारी हजर होते. ह्या गैरहजर होत्या, अर्ज दिला नव्हता त्यावेळेस. आणि मी त्यावेळेस तक्रार केली होती का ह्या गैरहजर आहेत म्हणून. तर माझा अर्ज प्रशासन अधिकारी नगरपालिका शाखेवर जो बसवला आहे आणून तिथं, त्याने निकाली काढला, कुठलाही विचार न केला आणि निकाली काढला 1 मिनिटात माझा अर्ज का तक्रार चुकीची आहे म्हणून. आणि तिचा साधा रजेचा अर्जही नव्हता त्या दिवशी. आणि त्या दिवशी तिनं पगार उचलला, पण ह्या मुख्य अधिकारी त्या ठिकाणी हजर नव्हत्या, कसलाही रजेचा अर्ज दिला नाही. यांच्यावर सगळ्यात मोठी कारवाई झाली पाहिजे, हीच आमची प्रमुख मागणी आहे. आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी आमचे महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जे अपशब्द वापरले, त्या अपशब्दाचा सर्व समाज बांधवावर खूप वेगळा असा परिणाम झालेला आहे. आणि त्या ज्या शब्दाला जे त्यांनी शब्द वापरलेत त्या नगरसेवकाने आणि उपमहापौर याने, की त्यामुळे आमच्या भावना तीव्र दुखावलेल्या आहेत. आणि त्यासाठी त्याचा साधा निषेधही न करणारे खासदार दिलीप गांधी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी त्या गोष्टीचा एक नैतिक जबाबदारी म्हणून पालकमंत्री राम शिंदे आणि खासदार दिलीप गांधी यांनी राजीनामे द्यावेत. तसेच पाथर्डीचे मुख्य अधिकारी वसुधा कुर्नावळ यांनी आजपर्यंत झालेल्या कुठल्याही महामानवाच्या किंवा महापुरुषांच्या जयंत्यांना त्यांची हजेरीही नसती, अशा या मुख्य अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, अशा आमच्या या प्रामुख्याने मागण्या आहेत. मग ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन देशामध्ये सत्तेत आलेले हे भाजप सरकार, युती सरकार, आणि छत्रपती शिवरायांचा एका बाजूने अपमान करायचा आणि छत्रपती शिवरायांच्या नावावर एका बाजूने मतं मिळवायची, अशी शाळा जर हे छत्रपती शिवरायांच्या नावावर हे सरकार करत असेल तर याचा पहिला अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. महाराष्ट्रामध्ये कोपर्डीसारखी घटना घडली. कोपर्डीसारखी घटना नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये घडली. त्याच्यानंतर छिंदमसारखा पदाधिकारी नगर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांबद्दल बोलतो आणि या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार दिलीप गांधी साहेब त्या ठिकाणी गप्प बसून राहतात. याचाच अर्थ शासनाची सुद्धा पाठराखण अशा लोकांना असल्याचा संशय या मराठा समाजामध्ये निर्माण झालेला आहे. मराठा समाजाचे प्रश्न सोडवता येत नसतील तर मराठा समाजाची तुम्हाला निंदा करायची सुद्धा त्या ठिकाणी तुमची लायकी नाही. खरं तर मराठा समाज आज संयमाच्या माध्यमातून, शांततेच्या माध्यमातून आंदोलनं या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. याचा आदर्श काही लोकांनी घेतला पाहिजे. तर आदर्श न घेता तुम्ही छत्रपती शिवरायांचा अवमान करता, याचा या ठिकाणी आम्ही निषेध नोंदवतो. पालकमंत्री राम शिंदे साहेब आणि खासदार दिलीप गांधी साहेब यांनी त्वरित राजीनामा द्यावा. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय भागशाळा चांडोली बुद्रुक या शाळेमधील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. महात्मा गांधी विद्यालय चांडोली बुद्रुक ही शाळा 10वीच्या निकालामध्ये गेले अनेक वर्ष उज्ज्वल यशाची परंपरा राखतीये. यावर्षीही 65 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेस बसणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि त्यांना निरोप देण्यासाठी समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी विद्यार्थ्यांचे शाळा समितीच्या वतीनं आणि शिक्षकांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व मान्यवरांसाठी गोड जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. या निरोप समारंभाप्रसंगी रयत शिक्षण मॅनेजिंग काउन्सिलिंग सदस्य आणि माजी सहसचिव, विद्यालयाचे प्राचार्य उत्तमराव आवारी, उपप्राचार्य माधवराव कानडे, चांडोली बुद्रुक गावचे सरपंच सौ प्रीतीताई थोरात पाटील, उपसरपंच पोपट थोरात, माजी उपसरपंच संदीप शेठ थोरात, शहाजी थोरात गुरुजी, माऊली थोरात गुरुजी, प्रभाकर मावकर, शशिकांत थोरात, अक्षय खरमाळे तसेच मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन भाग शाळेचे विभाग प्रमुख दशरथ काळेसर, शशिकांत तासगावकर, रमेश महाडिक, संदीप गफले, सौ सविता थोरात, रत्नप्रभा येवले, पल्लवी राऊत, सुरंगा साबळे यांनी केलं होतं. नमस्कार, मी दशरथ काळे, युवक प्रमुख महात्मा गांधी विद्यालय मंचर भागशाळा चांडोली बुद्रुक. आज आपल्या विद्यालयामध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन आणि निरोप समारंभ विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य उत्तमराव आवारी साहेब, उपमुख्याध्यापक माधवराव कानडे साहेब आणि गावातील सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ प्रीतीताई थोरात, उपसरपंच पोपट शेठ थोरात, सल्लागार समितीचे अध्यक्ष संदीप शेठ थोरात, शहाजी थोरात गुरुजी, माऊली थोरात गुरुजी, प्राध्यापक प्रभाकर मावकर सर, शशिकांत शेठ थोरात, सौ जयश्री ताई इंदोरे, त्याच पद्धतीने अक्षय खरमाळे हे विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांनी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्या फनी गेम झाल्या त्या फनी गेमच्या बक्षीस वितरण त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली आणि सर्व मान्यवरांनी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना 100% निकालाबरोबरच गुणात्मक निकालाला देखील त्या ठिकाणी प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असं त्या ठिकाणी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी आमच्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य उत्तमराव आवारी साहेब आणि उपप्राचार्य माधवराव कानडे साहेब यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळत असतं. त्याचबरोबर आमच्या भागशाळेमधील सर्व शिक्षक, त्यामध्ये माडिक सर, त्याचबरोबर तासगावकर सर, गपले सर, साबळे मॅडम, थोरात मॅडम, येवले मॅडम, राऊत मॅडम यांनी सर्वांनी त्या ठिकाणी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. विशेष सांगण्याची बाब म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता 10वीच्या या शुभचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाची व्यवस्था विद्यालयाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या ठिकाणी करण्यात आली आणि या कार्यक्रमासाठी आमच्या गावामधील केटरर्स सन्माननीय बाळासाहेब वाळुंज यांनी आम्हाला मोफत असं हे जेवण बनवून दिलेले आहे. त्यांचं देखील विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. शेवटी जाता जाता आमच्या या वर्षीच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना आमच्या विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक बंधू भगिनी या सर्वांच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना 10वीच्या परीक्षेला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज महात्मा गांधी विद्यालय मंचर भागशाळा चांडोली बुद्रुक येथे 10वीचा शुभचिंतन सोहळा आयोजित केला होता. तो कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडला. त्या कार्यक्रमामध्ये गावचे सरपंच, उपसरपंच, प्राचार्य आदरणीय आभारी सर, उपप्राचार्य कानडे सर आणि आमच्या शाळेचे विभाग प्रमुख काळे सर, आमचे सर्व शिक्षक तासगावकर सर, गपले सर, साबळे मॅडम, थोरात मॅडम, येवले मॅडम, महाडिक सर इत्यादी सर्व उपस्थित होते. आम्हा सर्व विद्यार्थ्यांना यांनी बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे भावी आयुष्यात उपयोगी पडणारी संस्कारांची शिदोरीही दिली. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार. विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी. शिरसगाव काटा येथे 2 वृद्ध व्यक्तींचा अज्ञात मारेकरानं धारदार शस्त्रानं वार करून खून केलाय. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. शिरसगाव काटा येथे 2 वृद्ध व्यक्तींचा अज्ञात मारेकरांनी धारदार शस्त्रानं वार करून खून केलाय. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. मारेकरानं खून करून घराला बाहेरून कुलूप लावलं होतं, त्यामुळे शेजाऱ्यांचं लक्ष गेलं नाही. परंतु दिवसभर घर बंद असल्यानं शेजाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे. रविवार रात्री 11च्या सुमारास ही घटना उघड झाली आहे. वत्सलाबाई पोपट माने आणि किसन सुलेमान लोंढे यांचा खून झालाय. यावेळी पोलिसांनी कुलूप तोडलं. दरम्यान दौंड उपविभागीय पोलीस उपअधीक्षक गणेश मोरे, शिरूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी रविवारी रात्री घटनास्थळाला भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक भीमगौंडा पाटील, मांडवगण फराटाचे जमादार आबासाहेब जगदाळे यांनी 2ही मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी न्हावरे इथे पाठवले आहेत. तालुका शिरूर या ठिकाणी शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी या दरम्यान एक घटना घडली. वत्सला पोपट माने आणि किसन सुलेमान लोंढे यांचे मृतदेह त्यांच्या घरामध्ये मिळून आले. त्यांच्यावर धारदार शस्त्राचे भोकसलेचे वार होते. त्यांना कोणीतरी अज्ञात इस्माने भोगसून त्यांचा खून केलेला आहे. काल दिवसभर सुलोचना आणि किसन हे दिवसभर मिळून आले नाहीत, दिसून आले नाहीत. शेजारबाजाऱ्यांनी आजूबाजूला चौकशी केली, कुठे गेलेत काय माहीत नाही. म्हणून संध्याकाळी त्याच्या मुलाला फोन करून त्यांनी विचारलं, तर मुलांनी त्याच्या घरी आलेले नाहीत म्हणून सांगितलं. त्यामुळे शेजारच्या लोकांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत पाहिलं तर आत त्यांचे मृतदेह खून केलेल्या अवस्थेत मिळून आले. अरुण कुमार मोटे सह कॅमेरामॅन राजेश खराडे, C24 तास, शिरूर. पाथर्डी शहरामध्ये डॉक्टर सुजय विखे यांच्या उपस्थितीमध्ये जनसेवा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विखे यांनी ठोसपणे न बोलता आक्रमकपणे वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पाथर्डी शहरामध्ये डॉक्टर सुजय विखे यांच्या उपस्थितीमध्ये जनसेवा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब राजळे, काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे नासिर शेख, तिसगावचे सरपंच काशीनाथ लवांडे, संजय इधाटे, माजी सभापती मिर्झा मणियार, वकील दिनकरराव पालवे, ज्येष्ठ नेते शंकर पालवे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतीक खेडकर, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, ज्येष्ठ नेते मिठूभाई शेख, बबनराव सबलस, किशोर परदेशी यांच्यासह विखेंच्या सर्व पक्षामधील कार्यकर्ते व्यासपीठावरती उपस्थित होते. माजी खासदार तुकाराम गडाख, खासदार दिलीप गांधी यांच्याकडनं विकासात्मक कामे झाली नाहीयेत. हे फक्त खासदार अनावधानानं झालेत. लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि लोकनेते बाळासाहेब विखे यांची घनिष्ठ मैत्री होती. लोकसभा निवडणूक मतदार संघाची दिशा ठरवणारी असून आमचे खासदार दिनदर्शिकेचे प्रकाशन करत फिरतात. हे काही खासदारांचं काम नाही. नगर दक्षिण मतदारसंघ विकासापासून खूप मागे गेलाय. त्यामुळे डॉक्टर सुजय विखे यांना एकदाच खासदार करून टाकू, कामाची कटकट मिटवून टाकू, आपला ठराव करा, ही जागा राष्ट्रवादीनं सुजय विखेंसाठी द्यावी, अशी भावना यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. दिल्लीत पॉलिसी ठरवण्याची निवडणूक असते, पण या भागातली काही पॉलिसी ठरवली जात नाही. पत्रकार साहेब दुर्दैवाने सांगा वाटतं की खासदार साहेब दिनदर्शिकेचं प्रकाशन करतात. हे काय खासदाराचं काम आहे असं मला काही वाटत नाही. दक्षिणेचा जर विकास करायचा असेल, विकास बेरोजगारांना नोकऱ्या पाहिजे असेल तर विखे घराण्याशिवाय पर्याय नाही. या ठिकाणी गव्हाणे सरपंच, राजू इंगे सरपंच, तिकडे आंधळे सरपंच, बरेच सरपंच दिसतात, राष्ट्रवादीचे दिसतात. त्यांना विनंती की ठराव करावा की आपला परत वाद घालू नका, द्या सुजय दादाला एकदा हे झंझट कायमची खटखट मिटून टाकू एकदा. त्यामुळं दादासाठी आपण सगळ्यांनी ठराव करून एक पाठवा किंवा ही लोकसभेची जागा सोडवा आणि सुजय दादाला एकदा खासदार करा. मग दक्षिणेतला विकास काय असतो हे आपल्याला कळेल.
मी कोणत्याही पक्षाचा नाहीये. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अशा कोणत्याही स्थानिक नेत्यांनी आपल्याला उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत. कुठल्याही कारणानं आपला आवाज कोणीही दाबू शकत नाही. कुठेच जमलं नाही तर जेवढी लांब चालवता येईल तेवढी सायकल चालवू, असं म्हणत जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना निवडणूक रिंगणामध्ये राहणार असल्याचा सूचक इशारा दिलाय. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असून काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नगरची जागा सोडणार नाही, लढवणार असं जाहीर केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर विखे यांनी आपण कोणत्याही पक्षामध्ये नाही, काहीच नसेल तर सायकल या चिन्हाकडे लक्ष वेधून अपक्ष राहून निवडणूक लढवू अशा शब्दामध्ये संबंधित नेत्यांना उत्तर दिलंय. पक्षाचे बंधन माझ्यावर नाहीये असे अप्रत्यक्षपणे सांगून विखे यांनी सर्वच राजकीय पक्षांना उमेदवारीबाबत सतर्क केलंय. जनसेवा संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये विखे यांनी ठोसपणे काहीही न बोलता आक्रमकपणे वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला. मी कुठल्याच पक्षाचा नाही. मी सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे, नेता म्हणू शकत नाही. आणि त्यामुळे मला फार टेन्शन नसतं. मला लोक म्हणतात तुम्ही लोकसभा कधी लढवणार, काय करणार, तर मी इलेक्शन म्हणून फिरत नाही. तेव्हा आपण तो निर्णय त्या कालावधीमध्ये घेऊ, पण आज तो निर्णय मी घेतलेला नाही. तुम्ही वरती बोलून पहा वरिष्ठांकडून, काय तुमची शिवसेनेमध्ये तुम्ही एवढे वर्ष घातले, त्यांचं तिकीट मिळतंय का पहा. भाजपवाल्यांनी भाजपला तिकीट मिळतंय का पहा. मिठूभाईंना आपण पाठवू द्या, काँग्रेसचं तिकीट मिळतंय का ते पाहतील. आबाजी तुम्ही राष्ट्रवादीसाठी आताही प्रयत्न करू शकता, त्यामुळे काय अडचण नाही. हे पक्षाचा विषय नाही. जो माझा धोरण एवढंच आहे की जो माणूस चुकीचा काम करेल, मग तो काँग्रेसचा का असेना, राष्ट्रवादीचा का असेना, पण चुकीच्या कामांच्या विरोधात सातत्याने मी आवाज उठवत राहणार आहे. तो आवाज कुठल्याही पक्षाच्या बंधनाने दाबला जाऊ शकत नाही, हे मला मुद्दा म्हणून आपल्या सगळ्यांना सांगायचं. आता काँग्रेसचा माणूस चूक करत असेल तर तो चुकीचा म्हणलाच आहे. राष्ट्रवादीचे तर सातत्याने चूक करत असतात, त्यांना काय नाईलाज. भाजपने मागच्या 3 वर्षामध्ये फक्त चुकाच केल्यात. आणि सेनाने तर इतकी मोठी चूक केली आघाडीमध्ये राहून की ती चूक त्यांची संपायलाच तयार नाही. ते आजही लटकून भाजपला चालूच राहिले. मग आता नेमकी लोकांना कोणत्या पक्षाचा आधार दिला पाहिजे बोनराव, हा एक मोठा प्रश्न पडतो. आणि म्हणून निर्णय केला की आपला जनसेवा नाव चांगलं आहे. या जनसेवेच्या नावाने जेवढ्या लांब आपली सायकल चालेल तेवढी सायकल चालवायचा आपण प्रयत्न करू. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत. गोरगरिबाचे प्रश्न सुटले पाहिजे. संपर्क कार्यालयाची अडचण आली तर मला सांगा, मी प्रयत्न करेल जास्तीत जास्त संपर्क ठेवण्याचा. मी प्रयत्न करेल की जास्तीत जास्त आलेल्या अर्जांवर कारवाई झाली पाहिजे. मी आज दौरा करताना अनेक लोक अर्ज देतात, रस्ते झाले नाहीत, आमचं सभा मंडप द्या, आम्हाला हायमॅक्स द्या, आम्हाला ग्रामपंचायत कार्यालय द्या. मी तुम्हाला एवढंच म्हणू शकतो की 15 वर्ष तुम्हाला काय मिळालेलं नाही हे मी समजू शकतो. कधी भविष्यात संधी मिळाली, खासदार साहेबांची पुण्याची संधी मिळाली, तर मला जर खुर्चीवर बसवलं तर तुमचा एकही अर्ज मोका जाणार नाही, हे मी तुम्हाला शब्द आज या व्यासपीठावर देतो. जनसेवा संपर्क कार्यालयाच्या माध्यमामधून तालुक्यामधील नागरिकांच्या आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवले जातील अशी ग्वाही यावेळी विखे यांनी दिली आहे. शहरामधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे यांनी करून सर्वांचे आभार मानलेत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. शिरपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, मात्र आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सख्या भावाचा लहान भावाने केला खून, आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली, आरोपी जेरबंद. औंढा-नागनाथ तालुक्यातील मेथा गावामधील 50 ग्रामस्थांनी शौचालयाचं अनुदान मिळण्यासाठी सुरू केले आमरण उपोषण, आश्वासनानंतर मागे. आणि शिरसगाव काटा येथे 2 वृद्ध व्यक्तींची अज्ञात मारेकऱ्याने केली धारदार शस्त्राने हत्या, पोलीस तपास सुरू.
याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.